शासकीय आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेल्या वर्ग 3 आणि वर्ग 4 रोजंदारी कर्मचारी वर्गानं पुकारलेल्या बिऱ्हाड आंदोलनाच्या शिष्टमंडळानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ मुंबई या ठिकाणी निवासस्थानी भेट घेऊन आपली मागणी मांडली। या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी आंदोलक शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। त्यांनी आश्वासन दिलं की या प्रश्नावर येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री यांच्याशी संबंधित मंत्र्यांसोबत चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल। त्याचबरोबर आंदोलकांसमोर शिवतीर्थाच्या बाहेर येऊन थेट न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली। या प्रसंगी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट रतनकुमार इचम, नाशिक शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जनहित कक्ष आणि विविध विभाग जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल बनबेरू यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। रोजंदारी कर्मचारी संघटनेच्या वतीने शिष्टमंडळात अंकुश चव्हाण, सुवर्णा वाघ, नवनाथ खादे, ज्ञानेश्वर लेंडे, कुणाल नवाळी, रोहिदास पवार, मनोज इमापाळ, चंद्रशेखर दळवी यांच्यासह 60 आंदोलक कर्मचारी सहभागी झाले होते। बिऱ्हाड मोर्चाकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्या यावेळेस सविस्तरपणे सांगितल्या। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।